भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर दिवाळी आहेत, फटाक्यांची आताशबाजी होते, दुसरीकडे राजकीय सुद्धा फटाके अनेक फुटताना पाहायला मिळत आहेत। कुठल्या फटाक्यांची मजा घेताय, कुठले फटाके फोडताय तुम्ही? नाही, फटाके तर राजकीय लोक सतत फोडत असतात, परंतु आता विरोधी पक्ष फटाके वाजवण्या एवढा राहिलेलाच नाही आहे। त्यांच्या अस्तित्वासाठी धडपड आहे आणि त्याच्यामुळे परवा शिंदे साहेबांनी छान सांगितलं की हे लवंगी आणि सुरसुरी आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते ॲटम बॉम्ब त्या ठिकाणी टाकतो। त्याच्यामुळे मला वाटतं की आता हे तोंडाचे फटाके फोडतील, सकाळी उठलं की फटाके यांचे सुरू होतात, परंतु हे शाब्दिक फटाके आहेत। आणि मला वाटतं दिवाळीच्या निमित्तानं माझी अपेक्षा आहे की त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे, विकासाभिमुख विषय असले पाहिजेत। केवळ इमोशनल भावनिक विषय करून त्या ठिकाणी तेढ निर्माण करून राजकारण करायचे दिवस संपलेले आहेत। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशात असेल किंवा राज्यात देवेंद्रजींनी एक विकासाचं राजकारण दाखवलं आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत असताना हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे। आणि त्याच्यामुळे फटाके आता तर सुरू झाले, पाठ झाली दिवाळीची। आता 1.5-2 महिन्यांनी ॲक्च्युली त्या ठिकाणी आमची रणधुमाळी सुरू होईल आणि तेव्हा मग कोणाचे किती फटाके वाजतायत हे आपल्या लक्षात येईल। आता राज ठाकरे सुद्धा सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतायत। नाही, ठीक आहे, प्रयत्न तर प्रत्येकजण करतो, पण सुरुंग लावत असताना दारुगोळा लागतो। आता दारुगोळा म्हणजे कार्यकर्त्यांची फौज असते, एखादी विचारधारा असते। आज दुर्दैवानं त्या ठिकाणी तो दारुगोळा त्यांच्याकडे नाही आहे, वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे। आता याद्यांवर काम करा सांगतात, याद्या बघायला तो BLO किंवा कार्यकर्ता तर हवा आहे। आता आमच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीत म्हणाल तर आमच्या प्रत्येक बूथवर 5-10 कार्यकर्ते डिव्होटेड पद्धतीनं काम करतात आणि कधीकडे शिवसेनेत असं होतं, परंतु दुर्दैवानं आता त्या ठिकाणी ग्रासरूटवर गटप्रमुख किंवा बूथवर काम करणारा कार्यकर्ता आज दुरापास्त झाला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना संघटन हा विषय जो आहे तो मजबूत करण्याची आवश्यकता आहे आणि तर मग आपण राजकीय फटाके नीट फोडू शकतो, यश मिळवू शकतो असं मला वाटतं। पण ज्या प्रकारे पाहतोय की महायुती तुमची मोठी संख्या आहे, मात्र कुठेतरी शिंदेगड जो आहे तो मोठा नाराज पाहायला मिळतो। ज्या बैठका होत्या त्यामध्ये सुद्धा भाजप विरोधामध्ये तक्रार वाढताना पाहायला मिळतं, त्यामुळे एकूण चित्र दिसतंय की कुठेतरी सोबळावरती दोन्ही पक्ष तयारी करतायत। हे बघा, जेव्हा महायुती किंवा महाविकास आघाडीचं सरकार असतं तेव्हा कुरबुरिया होत राहतात, कारण कसं आहे, 3 पक्ष एकत्रित काम करत असतात। प्रत्येक विभागात, जिल्ह्यात 3 पक्षाचे नेते कार्यकर्ते ताकदीनं काम करत असतात आणि मग त्या ठिकाणी जर नेतृत्व एका पक्षाचा आमदार करत असेल तर स्वाभाविक 2 ठिकाणी आम्हाला न्याय नाही मिळाला, उद्या जिथे जागा ज्या 3 पक्षात लढवल्या जातील इतर पक्ष नाराज होणं स्वाभाविक आहे। आणि त्याच्यामुळं 3ही पक्षातनं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना असते की आम्हाला सगळ्यांना लढता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याच्यातनं ते स्वबळाच्या गोष्टी पुढे येतात। परंतु राज्यकर्ते म्हणून, या राज्याचा प्रमुख म्हणून विचार करत असताना देवेंद्रजी फडणवीसांसारखा नेता त्या ठिकाणी आम्ही महायुतीवरूनच लढणार अशा प्रकारचा त्यांचा प्राधान्यक्रम आहे। आणि अगदी स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी तुल्यबळ नेते असतील, उमेदवार असतील तर समन्वयातनं, समंजसपणानं, एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढता येऊ शकतं, अशी आमच्या देवाभाऊंची भूमिका आहे। आणि त्याच्यामुळे 3 पक्ष असो, आता महाविकास आघाडीत पण आपण बघताय राज ठाकरेंची एक भूमिका आहे, पवारसाहेबांची वेगळी भूमिका आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांची तिसरीच भूमिका आहे आणि काँग्रेसची 4थी भूमिका आहे। त्याच्यामुळं मला वाटतं की आता बघा, पवारसाहेब म्हणाले काळी दिवाळी साजरी करा आणि इकडे उद्धवजी ठाकरे साहेब दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जात आहेत। कुठे एक वाक्य तर सांगा मला। राज ठाकरे साहेबांना सोबत घेऊ नका, आम्ही स्वबळावर लढणार, काँग्रेस बोलते। इकडे संजय राऊत बोलतात कोण यायचं असेल तर या, नाही तर आम्ही दोघं ठाकरे लढू। त्यामुळे त्यांच्या घरात काय फार आलबेल चाललं आहे असं नाही आहे। आणि जेव्हा एकापेक्षा अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा स्वाभाविक अशा कुरघोड्या, कुरबुरी होत असतात, परंतु जिथं नेतृत्व सक्षम आहे
आणि ताकदीचा आहे, तिथं यातून मार्ग निघतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीतल्या पक्षांना एकत्रित नेण्यामध्ये सक्षम आहेत आणि कुठेही कुरबुरी जरी असल्यात तरी वादविवाद न होता सामोपचारानं त्या ठिकाणी महायुती पुढे जाईल. पण शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे का स्थानिक पातळीवरती भाजपचे नेते जे आहेत ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत? नाही, आता त्यांची अशी भूमिका असेल तर भाजपच्या लोकांचंही म्हणणं असतं की शिवसेनेचे आमदार जिथे आहेत तिथे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न असतो. मला वाटतं जिथे ज्या पक्षाचं नेतृत्व आहे स्वाभाविकपणे झुकतं माप थोडं आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे असतं. विकास कामं असतील, निधी देणं असेल, त्यांचे पालकमंत्री आहेत तिथं, आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, आमचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं. मला वाटतं यातनं सुवर्णमध्य साधून महायुती म्हणून पुढं गेलं पाहिजे आणि तशा प्रकारची मानसिकता नेतृत्वाची आहे. म्हणजे आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा किंवा शिंदेसाहेबांचे, मला वाटतं थोडंसं ॲडजस्ट होऊन कार्यकर्त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेणं अपेक्षित आहे. मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधू काँग्रेस समोर असताना तुम्ही एकटं लढणं का दोघांनी एकत्र जाणं हे तुम्हाला फायदेशीर ठरेल? ना, आम्ही त्यांच्या एकत्र जाणं किंवा न जाण्यावर इलेक्शन भाजप लढतच नाही. आम्ही लोकांना काय हवं आहे ते बघतो आणि काम करणारा आमचा कार्यकर्ता किती ताकदीनं काम करतो, संघटन कसं आहे हे बघतो. आज संघटन बघाल तर भाजप एवढं त्या ठिकाणी संघटन कोणाचंही बूथपर्यंत मजबूत नाही. जे पक्षासाठी जनतेसाठी त्या ठिकाणी काम करतात आणि दुसरं लोकांची चिंता करणारं नेतृत्व आज भाजपमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गरिबाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी अहोरात्र काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला त्या ठिकाणी विकसित महाराष्ट्र देशात सर्वाधिक मोठा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांचं कामही सुरू आहे. मुंबईला त्या ठिकाणी चेहरा बदलण्याचं काम देवेंद्रजी करत आहेत. मग कोस्टल रोड असेल, मोनो रेल, मेट्रो रेल असेल, अगदी अटल सेतू असेल, मुंबई बदलताना दिसते. गेल्याच महिन्यात आपण बघाल की अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन झालं. तेव्हा काय होत्या लोकांच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या, खास महिला भगिनींच्या काय होत्या? बोलक्या प्रतिक्रिया होत्या. आमच्या अंजली भागवत त्या ठिकाणी म्हणाले की मला प्रॅक्टिसला यायला 3 तास लागायचे, आता याच्यामुळं मी अर्ध्या पाऊण तासात माझ्यासारखे खेळाडू आज प्रॅक्टिसला पोचू शकतात. ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत ना. आणि निवडणूक हे कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि लोकांसाठी लढवली जाते. ते किती लोक एकत्रित येतात हा आमचा विषयच नाही आहे. दुसरं असं आहे की भाजपने पुन्हा एकदा इन्कमिंग जोरदार सुरू केलेली आहे. आज सोलापूरमध्ये दिलीप मानेंच्या प्रवेशाला सुद्धा मोठा विरोध आणि त्या ठिकाणी बऱ्याच घटना घडताना पाहायला मिळाल्या. नाही, मला वाटतं हे बघा, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता भाजपमध्ये अनेक लोक राष्ट्रवादीत गेलेले आहेत, काही शिवसेनेत गेले आहेत, शिवसेनेतले राष्ट्रवादीत गेले आहेत, राष्ट्रवादीतले शिवसेनेत गेलेले आहेत. मला वाटतं प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं थोडं बहुत होत असतं. आता त्यातनं थोडं आपण स्पोर्टिंगली सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने आपल्या पक्षासाठी लोकांसाठी काम केलं पाहिजे. ही ये जा तर इकडे तिकडे राजकारणात होतच असते. पाहतो ही ये जा राजकारणामध्ये होत असते. मात्र जे काही स्थानिक पातळीवरती काही वाद असतील, मात्र राज्य लेवलला जे आहे ते आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊ असं प्रवीण दरेकर वंदना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरविंद वर्गीसालसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.